राम कृष्ण
Yeah.
रूप पहा तांडोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पहा मिक्सिंग होतोय त्याच्यामुळं गोंधळ होतोय तुमचा ते पक्वाचा आवाज मिक्सिंग होतोय थोडंसं करा ना
हरी
गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या पंढरीसी नाही कोणाभिमान पाया पडे जन एकमेका तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी तयाची ये घरी यमन ये पंढरीसी नाही कोणाभिमान पाया पडे जन एकमेका पांडुरंगा करो दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुखा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमेवलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं आजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरान्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु करते हैं हम शुरू आज माता 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 प्रभु गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम जितना बने महान गगन को छूए हम इतना बने महान गगन को छूए तुम्ही से प्रभु करते हैं वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या पंढरीसी नाही कोणाभिमान पाया पडे जन एकमेका। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी उच्चारलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण साधकांचे मायबाप जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पंढरी तीर्थक्षेत्राचं महत्व सांगणारा आजचा अभंग विठ्ठल। आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात तुकाराम महाराज म्हणतात वाराणसी म्हणजे काशी गया सर्व तीर्थापेक्षा आमचं पंढरपूर हे तीर्थ आणि क्षेत्र अतिशय महान आहे। आणि मग काय नेमकं महत्व आहे ते त्या ठिकाणी दुसऱ्या द्रौपदामध्ये सांगतात की त्या पंढरपूर तीर्थक्षेत्राला जर वारीमध्ये गेलं हिरीवारी गेलं तर काय होतं तर मानवी मनाची अवस्था बदलण्याचं सामर्थ्य आमच्या पंढरपूर तीर्थ आणि क्षेत्रामध्ये आहे। तर काय होतं मानवी मनामधला तर मानवी मनामधला अहंकार निघून जातो। पंढरीसी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका। बघा पंढरपूरला गेलो लहान मोठं स्त्री पुरुष भेद नाही माऊली 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 सगळेजण काय करतात एकमेकाच्या पाया पडतात। म्हणून पंढरीसी नाही कोणाभिमान पाया पडे जन एकमेका। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आयुष्याला आलात ना या नरदेहाला आलात ना एक वेळ तरी पंढरपूरला जा। तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी
तयाची घरी यमन हे पंढरीशी नाही कोणाभिमान पाया पडे जन एकमेका. सरळ अर्थ झाला आपलं कीर्तन. कारण आपल्याला वेळच तेवढा आहे, त्याच्यामुळं सर्वांनी भजन करा विठाला. या ठिकाणी हा कीर्तन महोत्सव आहे. त्या ठिकाणी दादा पाटील महाविद्यालय कर्जत या ठिकाणचे सर्व प्रथमतः सर्वांना आम्ही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. वेळ जरी थोडा असला तरी वेळेचा सदुपयोग आपण करणार आहोत, है की नाही. संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचं काम आपलं आहे. कमी वेळामध्येच आपल्याला थोडंसं हितगुज साधायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन चांग होय अंग हरिरूप, है की नाही. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे हे नामच नाही पापाचे ऐसे केले. म्हणून कीर्तन महोत्सव सुरू केला तो म्हणजे चांगला उपक्रम आहे. आता या वर्षीचं 4थं वर्ष आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगू का गाथ्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात जो संकल्प चांगला असेल ना तर त्याचा देणारा दाता नारायण आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि म्हणून या महाविद्यालयाने जो सुरू केलेला उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे. आणि त्या निमित्तानं आज पहिल्या दिवसाची सेवा. आज माझं काम फक्त पंतरवाळी वाढण्याचं आहे. ख्रिस्ती काका काय काम आहे? फक्त वाढ करे, पंतरवाळी वाढायचे. उद्यापासून जे येणारे मोठमोठे कीर्तनकार असतील, विद्वान असतील, अधिकारी असतील ते पक्वान वाढतील. पण मला जसं जमेल तसं त्या ठिकाणी आजची सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य त्या ठिकाणी या विद्यालयाची गगन भरारी ज्यांनी त्या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली आहे असे आमचे गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच्या संकल्पनेतून आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनानं चाललेला हा नामयज्ञ सोहळा. त्यामध्ये उपप्राचार्य आमचे परमस्नेही गुरुवर्य डॉक्टर प्रमोद परदेशी, प्राध्यापक डॉक्टर संजय दुबे, प्राध्यापक भागवत यादव, डॉक्टर दत्ता शिंदे, प्राध्यापक प्रकाशजी धांडे, बाळासाहेबजी धांडे, प्राध्यापक राम काळे, प्राध्यापक स्वप्नील मस्के, डॉक्टर संदीप तई, प्राध्यापक राजेश दळवी, प्राध्यापक आरडे, प्राध्यापक प्रवीण घालमे आणि प्राध्यापक गवारे. त्याचबरोबर श्री पवार OS, श्री विलास मोडळे, श्री गोरख घोडगे आणि टीचिंग नॉन टीचिंग सर्व स्टाफ. आता कीर्तनासाठी मृदंगाचार्य म्हणून काय नाव महाराज? सर्वेश्वरजी महाराज गदादे. मी तुमचं नाव ऐकू नये. अतिशय छान पखवाज वाजवता. मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना तुम्ही वाजवून काढले. माझ्यासारख्याची तर काय कथा आहे की नाही. तुम्हालाही प्रणाम. पेटी मास्तर मंगेश महाराजजी कचरे तुम्हालाही प्रणाम आहे. त्या ठिकाणी विनेकरी दादा, प्राध्यापकजी दादा म्हणले वाईट वाटलं पण दादा हे अतिशय प्रेमाचं संबंधाचं जवळकीचं नातं आहे. प्राध्यापक अगस्ती तोरणवल त्या ठिकाणी आमचे परमस्नेही आबा महाराज, त्या ठिकाणी माऊली महाराज आमचे गायनाचार्य आणि माझे मार्गदर्शक कीर्तनकार त्या ठिकाणी सुनील, त्या ठिकाणी पोकळे महाराज, बाळासाहेब महाराज, आताच आलेले बेदरे महाराज, आमचे प्राध्यापक ज्यांना उत्साह आहे, जोश आहे आणि मूळतः परमार्थाची आतून अंतरीची धावे बाहेरी स्वभावी याला म्हणायचं आतून जी ओढ असती परमार्थाची ते आमचे प्राध्यापक काळे भोसले आणि आमचे मार्गदर्शक धांडे, आताच बाळासाहेबजी धांडे, बुद्धेश्वर गवळी आणि गरुड सॉरी बरं आणि शेंडे सर, सर्व विद्यार्थी बंधू भगिनी इथं खाली दिवटे सर आहेत, आमचे आदर्श शिक्षक काका बसलेले आहेत, त्या ठिकाणी अजितजी वडवकर आहेत, बाळासाहेब आहेत, त्या आणखीन काही का असतील सर्वांना प्रणाम करतो. कारण आता वेळ 1 तास सुद्धा उरला नाही, 1 तास उरवा खटरवांग राहायची, पण तो सुद्धा आपल्याकडे शिल्लक नाही. थोड्या वेळामध्ये आपण पंढरपूर तीर्थ आणि क्षेत्राचं महत्व काय ते सांगणार आहे आणि परमार्थ क्षेत्रामध्ये अहंकार नसला पाहिजे
त्याच्यासाठी हा अभंग निवडलाय. मी विद्यार्थ्यांची हितगुज साधण्यासाठी त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे हा अभंग घेणार होतो, पण तो समय अशी सादर नव्हता. त्याच्यामुळं ख्रिस्ती काका मी या ठिकाणी आजचा जो अभंग आहे या अभंगामध्ये त्याचा विकू थोडासा कमी करा, थोडा हा थोडा हा. तुमची सिस्टीम अतिशय चांगली, उत्तर तुमची प्रगती हो, की नाही. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला, अतिशय छान. फक्त आवाज थोडासा कडक करा त्या ठिकाणी. म्हणून आजचा जो अभंग आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज अनुभव सांगतात की मी वाराणसीला गेलो, गयेला गेलो, पण त्या ठिकाणी त्यापेक्षा पंढरपूर तीर्थाने क्षेत्र त्या ठिकाणी काय आहे, अतिशय महान आहे. का महान आहे तर मानवी मनाची अवस्था बदलण्याचं सामर्थ्य या पंढरपूर तीर्थ आणि क्षेत्रामध्ये आहे. ते म्हणजे अहंकार मानवी जीवनामध्ये खचाखच भरलेला आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये घ्या, राजकीय क्षेत्र घ्या, धार्मिक क्षेत्र घ्या, आध्यात्मिक क्षेत्र घ्या, शिक्षण क्षेत्र घ्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये घ्या, एवढा अहंकार भरलाय ना की सांगायची सोय नाही. आमचं जर पत्रिकेत नाव नसलं तर आम्ही कीर्तनाला येत नाही. आमच्यापासून सुरुवात का करतोय, एवढा अहंकार खचाखच भरलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अहंकार जर घालवायचा असेल तर ती जागा फक्त पंढरपूर आणि वारी हे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्या सर्वांना मानव देहाला आलेल्या प्रत्येक नरदेहाला उपदेश करतात की एक बार पंढरपूरला तुम्ही गेला की तुम्हाला यम स्पर्श करणार नाही. आता मी असंच एक दिवस काका सांगितलं, माझ्याकडे आले म्हणले यम स्पर्श करणार नाही, हा मृत्यू लोक आहेत, या ठिकाणी सगळ्याला जावं लागणार आहे. मग तुम्ही कसं काय असं बोलले? मी म्हणलं लहान तोंडी मोठा घास घेतला. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेवढं आयुष्य आहे तेवढंच तुम्हाला जगावं लागणार, पण अर्धवट जायची तरी कमीत कमी यम स्पर्श करणार नाही असा माझा अर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात मेल्याच्या नंतर काय उपयोगी येतं, मेल्याच्या नंतर काय आपलं उपयोगी येईल का काका? काय नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही जे नामामृत जे आहे ते तुम्हाला मेल्याच्या नंतर मृत्यू एखादा मनुष्य गेल्याच्या नंतर उपयोगी येतं ना. तरी आयुष्य पुरले आहे ते तर औषध काही नव्हे, ते तर एक उपयोगा जाई परमामृत. मी तसा प्रामाणिक महाराज आहे, प्रमाणाशिवाय बोलणार नाही. काकांच्या समोर बोलतोय त्याच्यामुळं मला प्रत्येक गोष्टीचा दाखला प्रमाण दिल्याशिवाय बोलणार नाही. म्हणून भजन करा एक बार, आपण हळूहळू त्याचा भाग होऊ. विठ्ठला तुम्ही सर्व गुरुमान्य श्रोते आहात, त्या ठिकाणी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. जवळजवळ 8:15 वाजून गेलेले आहेत. 9ला आपल्याला संपवायचंय. आता आमच्या भाषेत सांगू का काका, शाळा कधी का भरानं पण सोडतो टायमाला, लक्षात येते ना आता तुमच्या? हो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपणा सर्वांचं दर्शन घेतो. गुरु तेथे ज्ञान आणि आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसा. आता हे सगळे श्री गुरु आहेत. गुरुजी श्री गुरु सारखा असता पाठीराखा आणि इतरांचा लेखा कोण करीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मजर दही सद्गुरुजीने तारिलो हा संसार गुरु. म्हणून विशेष वात्या दुर् विवेकावरी जैसे डोळे अंजन भेटे त्यावेळी दृष्टीशी पाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे. अजून सांगू का पुढे जाऊन काका? त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये गुरुजींचं वर्णन करताना म्हणतात पर्जन्य भूमी मर्दवा आली बीजे कणगी भरली नेत्यानं पेरणीच नाही केली पिकाची बोली पोचड तैसे ज्ञान आहे ते श्रद्धा श्री गुरुजीने हाते ते पावणी निज सुखा ते पावली. म्हणजे काय, कितीही माणूस ज्ञानी असला तरी गुरुजींची कृपा झाल्याशिवाय या महाविद्यालयाचं माझ्यावर ऋण आहे. आणि त्या ऋणाची एक कुठंतरी मी खारीच्या वाटेने उतराई करतोय. हो, उतराई कधीच होऊ शकत नाही, पण त्या ठिकाणी कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून का होईना मला ते भाग्य मिळालं. किती पैसे मिळाल्यानंतर तुम्हाला हे कीर्तन मिळेल किंवा बाहेर आम्ही सर्व गोष्टी आपल्याला ज्ञात आहे. पैशानं समाधान मिळत असतं तर टाटा बिर्ला अंबानी सुखी झाले असते, इतर माणसं सगळे गरीब माणसं सगळे दुःखी झाली असते. पैसा हा सुखाचं साधन नाही. भौतिक सुखाने जर माणसं सुखी झाली असती किंवा साधनामध्ये जर सुख असतं तर माणसं मग त्या ठिकाणी नुसती साधनच गोळा करत राहिली असते. ढिगाऱ्याने साधन आहेत, ज्यांच्या कंपनीत त्यांच्या इथं गाड्याची गाड्या ढिगारे. पण समाधान नावाची गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल
तर ती वारी पंढरपूरची वारी आणि त्या ठिकाणी त्यामध्ये किंवा अध्यात्मामध्ये समाधान आहे हे मला ठासून सांगायचंय। या ठिकाणी तुम्ही गुरुमान्य श्रोते आहात म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक होतो। कबीर महाराज गोड वर्णन करतात, गुरुबीन कन बतावे वाट बड़ा बिकट यमघाट मदमत्सर की धारा बरसित माया पवन गंगा गुरुबीन कन बतावे वाट गुरुबीन कन बतावे वाट कन बतावे वाट। गुरुजींशिवाय आपल्या जीवनामध्ये चांगला मार्ग कोणी दाखवू शकत नाही। म्हणून सर्व महाविद्यालयातील टीचिंग नॉन टीचिंग सर्व स्टाफ सर्व गुरुमान्य आहेत, हे की नाही। डोळा देखनाची आहे तरी सूर्य नसताच आहे, सिद्ध पदार्थ देखून राही स्तब्ध राहिलो अंधारे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सौंदर्यवान माणसाचा अति सौंदर्यवान डोळा जरी असला तरी रात्र झाल्यानंतर त्याला दिसत नाही। तद्वत तुमच्याजवळ किती ज्ञान असलं तरी गुरुजींची कृपा झाल्याशिवाय ते ज्ञान फलद्रूप होत नाही। तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो। पहिलं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर तुकाराम महाराज, कोण तुकाराम महाराज, कोण तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की पंढरपूरला एक वेळ तरी जा। कोण तुकाराम महाराज, मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा जगद्विख्यात साधू, त्यांचं नाव तुकाराम महाराज। इंद्रायणीच्या काठेवर वसलेलं भगवं वादळ, त्यांचं नाव तुकाराम महाराज। त्या ठिकाणी तुकाराम महाराज कोणाला म्हणायचं तर त्या ठिकाणी प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोडं म्हणजे तुकाराम महाराज। त्या ठिकाणी विश्व निर्माणकर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकावता त्या ठिकाणी निखळलेला शुद्ध मोती म्हणजे तुकाराम महाराज। भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे तुकाराम महाराज। या मृत्यूलोकावर मानव देह त्या ठिकाणी घेऊन सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव महापुरुष म्हणजे तुकाराम महाराज। ज्यांच्या वह्या जळी दगडासहित वह्या तारियेल्या जैशा लाह्या, ज्यांच्या वह्या इंद्रायणीनं त्या ठिकाणी सही शाबूत ठेवल्या तरंगवल्या असे जे कोण महान विभूती आहेत त्यांचं नाव तुकाराम महाराज आणि त्यांचा आजचा सेवेसाठी घेतलेला हा अभंग आहे। तुकाराम महाराज या अभंगामध्ये पंढरपूर तीर्थ आणि क्षेत्राचं महत्व सांगतात। काय महत्व आहे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला जेवढं जमल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। गाडी जलद आहे, फास्ट आहे, कारण वेळ खूप कमी आहे, त्याच्यामुळं थोडक्यामध्ये ताबडतोब सांगण्याचा प्रयत्न मी तुमच्या पुढे मांडणार आहे। पण मला एवढं म्हणायचंय, हा विद्यालयाने जो हा ठेवलेला संकल्प आहे परदेशी सर, त्याचं कारण आहे त्या ठिकाणी सर्व क्षेत्राचा विद्यार्थ्यांमध्ये नैचैतन्य निर्माण व्हावं, सर्वांगीण विकास व्हावा, त्याच्यासाठी हा प्रकल्प उपक्रम आहे। उपक्रमाची मुख्य हेतूच तो आहे आणि मूळ शिक्षणाचा हेतू सुद्धा तोच आहे बरं का। हो, योगी अरविंदची व्याख्या तुमच्या पुढे मांडतो। शिक्षण म्हणजे काय? मेन ऑब्जेक्ट ऑफ एज्युकेशन टू डेव्हलप व्हेरियस फॅकल्टीज ऑफ माइंड। मानवी मनाच्या विविध शक्तींचा विकास। विविध शक्ती म्हणजे कोणत्या? अध्यात्म शक्ती, शालेय उपक्रमामध्ये शालेय अभ्यासक्रम या सर्व गुणाने संपन्न म्हणून सर्वांगीण शिक्षण आले आमच्याकडे, मूल्य शिक्षण आले। आता सर्व मुलं या ठिकाणी येतात म्हणजे मूल्य संवर्धन किंवा संस्काराची रुजवणूक आपल्या महाविद्यालयामध्ये व्हावी म्हणून तर त्या ठिकाणी विद्यापीठाने आपल्या महाविद्यालयाला A++ एवढा दर्जा दिलेला आहे, उत्कृष्ट विद्यालय म्हणून। त्या ठिकाणी एवढ्या खेड्यात ग्रामीण भागामध्ये सुद्धा ही सगळी कृपा कोणाची? संपूर्ण प्राध्यापक लोक आणि परिसरातील सर्व त्यात सामाजिक राजकीय धार्मिक आध्यात्मिक सर्वांचं अगदी विद्यार्थ्यांसहित सर्वांचं योगदान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हे मिळालेलं आहे। एज्युकेशन इज अ प्रॉपर कोऑर्डिनेशन ऑफ एक्सप्रेस फिलिंग लँग्वेज अँड बिहेवियर। भाव भाषा आणि वर्तन यामध्ये झालेलं एक जे परिवर्तन आहे त्याला शिक्षण म्हणतात आणि म्हणून तुम्ही सर्वजण शिक्षणाच्या उद्देशानं या ठिकाणी आलेला आहात। मग पंढरपूरचं तीर्थ आणि क्षेत्राचं महत्व का? मला पण प्रश्न पडलाय, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला आहे। असं काय पंढरपूरमध्ये आहे तर मी जेवढी अशी काय मिळकत आहे की पंढरपूरची वारी केली किंवा पंढरपूर तीर्थक्षेत्राचं असं काय महत्व आहे तर पहिलं त्या ठिकाणी मी जेवढं जमल तेवढं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। त्या ठिकाणी पूर्वीचे वारकरी काय करायचे? पंढरपूरला गेले ना तर विठ्ठलाला कडकडून भेटायचे। आता भेटायची सोय राहिली नाही। निळा म्हणे आलिंगन,
है की नाही. निळोबाराय वर्णन करतात त्याचं. निळा म्हणे आलिंगन. त्या ठिकाणी आलिंगन दिल्याच्या नंतर कडकडून भेटायचे आणि मग किंवा त्या ठिकाणी जर मोक्ष साहित्यता जोडी म्हणजे जर तुम्ही देवाला आलिंगन दिलं तर तुम्हाला मोक्ष आहे, म्हणून पंढरपूरला जायचं. दुसरं, आता आलिंगन द्यायची सोयीच नाही, तिथं जे उभा असते आपल्याला चला पुढं आलिंगन देता येत नाही. मग आलिंगन नाही देता आलं तर कमीत कमी विठ्ठलाची पूजा करा. पूजा केल्यावर मी तुम्हाला त्या ठिकाणी फळ म्हणजे काय फळ काय ते सांगा. माणसं अगोदर फळ असलं तर हो, मेवा असला तर त्या ठिकाणी येत नाही, तर फळ नसल्यानंतर जमत नाही. मग फळ काय, तेव्हा ते म्हटले फळ होय तर पूजा करा. पूजू जाता विठोबासी वैकुंठवासी ते होते. जर विठ्ठलाला तुम्ही पूजा केली तर वैकुंठवासी. आता विठ्ठल पूजेचे 2-3 प्रकार आहेत. ओटी पूजा, नित्य पूजा, पाद्य पूजा. ओटी पूजेचा खर्च आहे 35,000, पाद्य पूजेचा खर्च आहे 3 ते 4 हजार आणि नित्य पूजेचा खर्च आहे 25,000. एवढा महागडा परमार्थ आम्हाला जमणार नाही. मग काय करा, कमीत कमी त्या ठिकाणी 2 हस्तक आणि 1 मस्तक त्या ठिकाणी पाया पडायला दर्शन घ्यायला काय हरकत आहे. मग दर्शन घेतल्यावर काय होतं तर त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, दर्शन हेळा माते मार्मिक आणि समर्पक प्रमाण दिले. आता कधी कधी प्रमाण देताना खडा गेल्यावर ब्रेक दाबतात काही जण. हो, तर तसं नाही झालं पाहिजे. हो, पांडुरंगाचं त्या ठिकाणी मुक्ती मिळते. आता सगळं प्रमाण तुमचं मी म्हणत नाही कारण वेळेचं बंधन आहे. मला आणखी सांगायचंय दर्शनाचं फळ काय तर त्या ठिकाणी आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. पुढे काय होतं, भाग गेला सीन गेला अवघा झाला सी आनंद. आता सगळे प्रमाण मानणार आहेत पण आपल्याला वेळ नाही, म्हणून दर्शन फळ काय तर भाग जातो सीन जातो आणि तुम्हाला काय भाग गेला सीन गेला. म्हणून दर्शन घ्या. अहो महाराज दर्शन तरी काय घेता, 36 तास लागतात आम्हाला दर्शन घ्यायला. 36 तास गेल्यावर पप्प्याची आई खावलायची नाही का, नाही जमणार. आमच्याच्याने हे जमणार. बर ठीक आहे, तुम्हाला नाही ना दर्शन 36 तास, कमीत कमी मुख दर्शन घ्या. त्याचा फायदा काय फळ सांगा ना आम्हाला. मुख दर्शन ते म्हणले त्या ठिकाणी मुख दर्शनाचं तरी काय महिमा वर्णो सांगू मी किती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. कोटी जरी ब्रह्महत्या असत्या तरी पांडुरंगाचं नुसतं तोंड पाहिलं मुख पाहिलं तरी जातात. मग मुख दर्शन घ्या. अहो महाराज तुम्ही सांगता मुख दर्शन घ्या मुख दर्शन घ्या. तुम्हाला माहित आहे का मुख दर्शनाला सुद्धा 4-5 तास लागते. आमचे चिन्ह नाही होणार. मग बरं नका मुख दर्शन घेऊ. कमीत कमी त्या ठिकाणी काय करा, आता तुम्ही मुख दर्शन नाही ना जमलं तुम्हाला तर तुम्ही आता फक्त उजवी प्रदक्षिणा घ्या.
उजवी प्रदक्षिणा काय होतं त्यानं आम्हाला फळ सांगा आधी. तेव्हा उजवे घेता रावळासे जळतील पातकांच्या राशी. पापाच्या राशीची राशी जळतील. पंढरपूरची फक्त उजवी प्रदक्षिणा त्या देवळाला घ्यायची. हे इतकी राव गर्दी असती खाचा कस भरलेली तुम्ही म्हणता उजवी प्रदक्षिणा घ्या. आमच्या जे नाही जमणार. अजून सोपं सांगा बरं. सगळी प्रदक्षिणा घेऊ नको आरतीच घे. आरती कस काय फक्त देवळाची पाठ पहा. पहाटा रावळाचे पाट पहाटा रावळाची पाठ तीर्थे घडली 360. हो एवढं महत्व आहे हो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी पंढरपूर हे वाराणसी आणि गया याच्यापेक्षा महान आहे. कसं महान आहे बरं नाही अहो तिथं त्या ठिकाणी जाताच येत नाही. गेल्यावर देवळाची पाठच दिसत नाही. सगळे फ्लेक्स लावलेत. आम्हाला नाही वा दिसणार ते. बरं मग अजून सोपं सांगा. आता काय सोपं सांगा अजून सोपं करून सांगतात. म्हणून ते म्हणतात आता काय करा फक्त देवळाच्या थोडस बाजूला या आणि काय करा तुम्ही फक्त देवळाचा कळस पहा तरी तुम्हाला माफी मागतो बरं का. हो अतिशय सुंदर. हे तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा किंवा उपाधीचा. 2 पाठ आहे त्या ठिकाणी. तात्काळ नुसता तुम्ही मोक्ष जर तुम्हाला पाहिजे असेल तर कळस पहा. इतकं वारीचं महत्व आहे. इतकं पंढरपूर तीर्थक्षेत्राचं महत्व आहे. हो अहो पण एवढ्या बिल्डिंग झाले ते आम्हाला दिसतच नाही ना. मग बरं अजून थोडं बाजूला जा आणि देवळाच्या त्या ठिकाणी देवळावरती पताका लावलेली ध्वजा लावलेली. ते ध्वजाचं दर्शन घेतलं तरी वारीच्या काळात देव कळसावरती आणि ध्वजेवरती असतो. ध्वजेचं दर्शन घेतलं तरी तुम्हाला पुण्य आहे. पाहता रावळाची ध्वजा या मुक्ती झाली सहज आहे का. प्रमाणाशिवाय बोलायचंच नाही आपल्याला. हो काय करायचे जास्त बोलून. म्हणून ध्वजा पहा. अहो काय ध्वजा पाहता सगळी गर्दीच गर्दी बिल्डिंगची बिल्डिंग नाही. आम्हाला नाही ध्वजा दिसतच नाही. बर मग आता एक महत्वाचं काम करा. फक्त काय करा तुम्ही पंढरपूरला तीर्थ प्रदक्षिणा करा. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रदक्षिणा घाला. ते म्हणले फळ काय सांगा. फळ आम्हाला फळ सांगितल्याशिवाय आम्ही करत नाही. म्हणून कथा श्रवण प्रदक्षिणा नाही सुकृता गणना त्या. म्हणजे तुमच्या सुकृताला म्हणजे पुण्याला गणनाच नाही. पण काय करा एक प्रदक्षिणा. अहो महाराज तुम्हाला सांगायचं सोपं राव. प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा. भोंगीवाणी माणसं आहेत चला येत नाही पण नाही जमायचं आम्हाला. मग अजून सोपं सांगा त्या ठिकाणी. मग म्हणले आता प्रदक्षिणा नाही ना जमत तुम्हाला. तुम्ही एक काम करा फक्त एक मुक्काम करा. माणसं सगळे वारीचे बरेच वारकरी काय करतात दशमीपर्यंत पायी चालतात आणि दशमीहून घरी माघारी येतात. पंढरीचे वारकरी वारी चुकून तसं नाही हो त्या ठिकाणी. म्हणून तुम्ही मुक्काम करा. बरं मुक्काम केल्यावर काय फळ आहे तर त्या ठिकाणी धन्य ते भाग्याचे वास करती पंढरीचे त्याशी जन्म नाही पुन्हा म्हणे एका जनार्दन. आहे का प्रमाण आहे. हो म्हणून त्या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात त्यांना जन्म आणि मृत्यूच्या कचाट्यातून सुटायचा असेल तर त्या ठिकाणी काय करा पंढरपूरला एक दिवस मुक्काम करा. मुक्काम करायला महाराज आमच्या इथे किती घरी दारांची गुरांची सगळी किती गैरसोय जमणार नाही बाबा आम्हाला. हो हो आमच्या जरी एकल पायाचा माणूस आम्हाला जमणार नाही. अजून काहीतरी सोपं सांगा. ते म्हणजे कवर सोपं ऐकतोय कोणास ठाऊक बाबा तरी पुण्य. हो मग बरं एक काम कर आता फक्त काय कर एक पाऊल फक्त पंढरपुरात टाक. एवढं पुण्य
फक्त एकच पाऊल टाक. म्हणजे कसं काय हो फक्त एकच. कर्जत ते पंढरपूर एसटी धर, तिथं गेला सगळेजण एसटीतनं खाली उतरते. आता एसटीला 3 पायऱ्या आहेत, 1 2 3. सगळ्या माणसाला उतरू दे. खाली उतरल्यानंतर फक्त शेवटच्या पायऱ्यावर खाली पाय ठेव. पुन्हा कर्जत पंढरपूर ते कर्जत एसटीत पुन्हा पायवर उचल आणि पुन्हा त्या ठिकाणी इथं ये. तरी पुण्य हो तरी पुण्य आहे का प्रमाण. वाराणसी चाली जे 1 मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल पर्यसा ऐसा ठसा नामाचा विठ्ठला. एक पाऊल टाकलं तरी पुण्य. महाराज तुम्हाला सांगाय सोपं आहे. पंढरपूरच्या एसटीत जा, तिथं एकच पाऊल टाका. अहो नाही राव ते सोपं नाही. इतकं तुम्ही बोलता एवढं सोपं नाही. मग अजून काहीतरी सोपं सांगा. आता खबर सोपं सांगायचंय. बरं कमीत कमी आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या जवळ जाऊन कुठेही मुक्काम कर. ऐका पंढरीचे महिमान, रावळे तितके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण, तेही देव जाणा. तृण आणि पाषाण म्हणजे काय. गवत आणि दगड सुद्धा तिथली काय देव आहे. म्हणून तुम्ही तिथं फक्त 1 दिवस वास करा. म्हणलं नाही हो हे अहो तिथं सगळ्या कारखान्या भोवताली सगळ्या हँग 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 सगळ्या गाड्या जवळ भोगच जमणार नाही आम्हाला. अजून सोपं सांगा. म्हणजे आता काय सोपं सांगू. तेव्हा ते म्हणले आता काय कर, तुला पंढरपूर जायला जमत नाही ना, काय कर फक्त 4 मुक्काम चाल. तुका म्हणे झाला याची वाटे, भरवशीने भेटे पांडुरंग. प्रमाणाशिवाय बोलत नाही लक्षात ठेवा. मग तुम्हाला जर पांडुरंग भेटायचा असेल तर 4 मुक्काम चाल. ते म्हणला काय सांगता राव, आमच्या घरची काही सोयी का 4 मुक्काम चाला म्हणून काही सांगत. अजून सोपं सांगा. मग म्हणले आता याच्यापेक्षा सोपं का. तू एक काम कर, आता फक्त दिंडी वाट लावायला जा. नमो तीर्थपंथे चालती तयासी, बोळविती तयासी नमो. बोळवण करणं म्हणजे दिंडी वाट लावायला जा. तरी पुण्य हो तरी पुण्य. महाराज म्हणला दिंडी वाट लावायला सांगता का, दिंडीची वाट लावायला सांगा. पण वाट लावायचं जमणार नाही. एका दिंडीच्या 2 दिंड्या करतो, एका सप्त्याचे 4 सप्ते करतो, पण ते जमणार नाही. मला काय माहिती इतका तू हिरावून फिरय म्हणून. एवढा VIP माणूस आहे हे मला माहिती नव्हतं. हो दिंडी वाट लावायचं काम आपल्याला जमणार नाही. बरं बाबा नाही दिंडी वाटायला अजून सोपं सांगा. ते म्हणले आता कवर सोपं ऐकवतो बाबा. मग काय कर, याच्याही पेक्षा अजून सोपं आहे. काय कर, तुला जर पुण्यच हवं असेल तर फक्त काय कर, दिंडीवाल्यांना त्या ठिकाणी काय कर, धरिता पंढरीची वाट. फक्त वाट धरायला त्यांना पुढं कर. नाही म्हणला ते पण नाही आमच्याच्याने जमणार. मग आता काय कर, तुला काही आता वाचिक तप सांगतो. फक्त पंढरपूरला जाईल असं खोटं बोल की नाही. ते म्हणजे खोटं बोल तरी मी तुला पुण्य. ते म्हणला त्या ठिकाणी खोटं कसं काय. आज द्वादशी ना जायचंय पंढरपूरला, एकादशी राव जाणार पंढरपूरला. अहो फार काला झाला जाणारच. खोटं बोल पण जाईन असं काय कर, ध्यान कर. किंवा मनाने तू त्या ठिकाणी तोंडाने जाईन असं म्हणे पंढरीस जाईन म्हण तरी पुण्य. तो म्हणला नाही वा आपल्या तोंडाला हे येणार नाही, माझ्या तोंडाला पप्प्याच्या आईचंच नाव येतं. लक्षात येतंय का. नाही जमणार. मग अजून सोपं सांगा. तेव्हा तो म्हणतो त्या ठिकाणी आता मग काही सगळ्या क्रिया संपल्या, आता वाचिक बी संपल्या, आता मनाने पंढरपूरला जायचंय. तर म्हणा मनाने म्हणजे कसं जायचं बाबा मला सांगा. त्या म्हणलं सगळे डोळे झाका. तुम्ही सुद्धा डोळे झाका. नका झाकू, मी म्हणतोय आपलं त्या ठिकाणी डोळे झाकायचे आणि आपण काय करायचंय, मनाने पंढरपूरला जायचं. मनाने पंढरपूरला जायचंय. आता आम्ही कुठे गेलो, वाळवंटात गेलो, पुंडलिकाचं दर्शन घेतलं. चला पुढं त्या ठिकाणी आता लवकर आपल्याला वेळ नाही ना. गरुड खांबाजवळ गेलो, त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. सुंदर दे ध्यान उभे विठेवरी की नाही. आता सगळं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आता आपण बाहेर आलो. आता उघडले का डोळे सगळ्यांनी, झाकलेच नव्हते तर उघडायचा काय प्रश्न आहे. ध्यान तो म्हणला माझ्या ध्यानात काय नाही, ते जमत नाही राव. मग डोळं झाकलं पण पुढं दुसरीच चित्र डोक्यात येतं, नाही जमणार आपल्याला ते. मग त्या ठिकाणी म्हणले आता एक काम कर, तू फक्त पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रात जा आणि कुठं बी जाऊन नुसती पंढरी डोळ्यांनी पहा. ते म्हणले पाहायचं आणि पाहिलं तरी पुण्य हो आहे की नाही. अवघेची तीर्थे सगळी तीर्थ पंढरपूरला फक्त पहा तुम्ही. मग तीर्थे केली कोट्यावरी, नाही देखील पंढरी, जळते जे आले पण
म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात कोट्यावधी जरी तीर्थ केली त्याचा उपयोग नाही, फक्त पंढरपूर पहा, पाहिलं तरी चालेल. पण मग त्या ठिकाणी एवढं जरी जमलं तरी चालेल. तो म्हणतो हे पण माझ्याच्याने जमणार नाही. मग आता 19वी तुम्हाला वाटत असेल 18 मी मिळकती सांगितल्या, 18 प्रमाणे सांगितली तरी बी जमत नाही, मग 19वी सांग म्हणलं अतिशय सोपं आहे ते. आपला तुम्हाला चन्नापुरी घाट माहिती का? माहिती. हा म्हणला माहिती ना. मग त्या घाटावर जा आणि तिथून खाली उडी टाक. तो म्हणला मी मरण ना. आता तुझा तेवढाच अधिकार राहिला विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एवढं महत्व पंढरपूरचं आहे. म्हणून तुम्ही वाराणसीला गयापेक्षा पंढरपूर तीर्थ आणि क्षेत्र महान आहे. अभंगाचं पहिलं चरण. टाळकऱ्यांसाठी सर्वजण आपण टाळ्या वाजवू. आणि पखवाजासाठी तर आणखीन जास्त. पेटी मास्तर सगळा संच चांगला आहे, फक्त वेळ कमी. टाइम इज मनी. हो वेळ खूप आता थोडा 10-15 मिनिटं राहिले, जास्त नाही वेळ आपल्याकडं. बचेंगे तो और भी लढेंगे हे की नाही. आता काही वेळ जास्त आपल्याकडे राहिला नाही, फक्त 15 मिनिटं राहिलेले. पहा आता दुसऱ्या चरणाचा विचार आपल्याला करायचा आहे. तेवढ्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारका परिणये तुका पंढरीच्या. पंढरपूर तीर्थ आणि क्षेत्र वाराणसी म्हणजे काशीपेक्षा आणि गया या तीर्थक्षेत्रापेक्षा महान आहे. कसं महान आहे ती मी तुम्हाला 19 प्रकारे पुण्य सांगितलंय. मला वाटते तुमच्या लक्षात आलं असेल, कदाचित नसेल, होय की नाही. मला जेवढं जमलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. वेगळ्या पद्धतीनं कीर्तनात कुठं नाही कुठं त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश करता येतो, पण कीर्तन क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाचा नियम मोडता कामा नये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येक ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये अहंकार आहे. मी सहज कुठेही गेलो ना तर अहंकार कमीत कमी कीर्तनकारांचा तरी जावा, एवढं तर काका आपण पाळलं पाहिजे ना. तुकाराम महाराजांनी प्रमाणच कशात दिली असती मग. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर हेची वर्म सर्वेश्वर पूजनाचे. नीच पण बरवे देवा न चले कोणाचा दावा. महापुरे झाडे जाती ते लव्हाळे वाजते. कशामुळे लव्हाळे वाजतात बरं? झाडं का वाहून जातात? लव्हाळे लवतात, वागतात. वा
चरण घेतलं. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. संपूर्ण अनंत कोंडण्याची जागा आहे, एवढं सामर्थ्य, पण नम्रता पाहिजे, नम्रता. हो, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी त्या ठिकाणी ओव्या खर्च करतात की आपण अहंकार सोडून दिला पाहिजे, पण सोडून देत नाहीत. हो, अहंकार सोडून देण्यासाठी वैराग्य प्राप्त व्हावं लागतं. आता तो विषय खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मला काही त्यामध्ये पडायचं नाही, कारण एकदा काही इसकाटलं की होते संपूर्ण गोळा करायचं सोपं नसतंय. म्हणून थोडक्यामध्ये सांगतो, त्या ठिकाणी नम्र झाला भूता त्याने कोंडलेले अनंता. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये किती ओव्या सांगू तुम्हाला की तुम्ही अहंकार सोडून द्या. हो का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपणच आपलं कल्याण करून घेतल्यासारखं होईल, पण कधी? जर तुम्ही अहंकार सोडून दिला तर. हा विचारोने अहंकार सांडिजे, मग अस्तीची वस्तू होईजे. अपरे स्वस्ती सहिजे आपण केली. हो पीठ मास्तर, धन्यवाद. हो, हा विचारोने अहंकार सांडिजे, मग अस्तीच वस्तू होईजे. आपली स्वस्ती सहिजे आपण केली, आपणच आपलं कल्याण करून घेतल्यासारखं होईल, पण कधी? अहंकार सोडून दिला तर. अजून सांगू का ज्ञानेश्वरीतली ओवी? हो, नवल अहंकाराची गोटी, विशेष अज्ञानाला गे पाठी. सज्ञानाशी झोंबी कंटिनाना संकटी नाचवी. अहंकार येड्या गबाळ्याला किंवा अज्ञानी माणसाला होत नाही, आमच्यासारख्या शिकलेल्यालाच होतो. आणि तुकाराम महाराज तर त्याचं असं सॉलिड उदाहरण देतात की जर शिकलेल्या माणसाने जर अहंकार केला तर नरकाला जावं लागतं. तुका म्हणे नरकी घाली जो अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. अजून सांगू का? ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणखी एक प्रमाण सांगतात, शिकल्या बोलाचा करशील ताटा, तरी जासी वाटा यमपंथे. यमाला लवकर जाण्याचा मार्ग म्हणजे अहंकार. अजून सांगू, अहंकार ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात, अर्जुनाभिमान सांडिता तू माझी पावची समसाम्यता. सकळ पापाची वार्ता तुझ सर्वरता स्पर्शेना. अर्जुना, तुला पाप आणि पुण्य स्पर्श सुद्धा करणार नाही, पण कधी? जेव्हा अहंकार सोडून देशील तेव्हा. तुकाराम महाराज तर म्हणतात अहंकार गेला आणि तुका म्हणे सगळ्या टाळकऱ्यांची माफी मागतो. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. अजून सांगू, तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला कशाचाच भार होत नाही, फक्त अहंकाराचा भार होतो. तो तीळभर असला तरी अहंकार मेरू एवढा भार होतो. म्हणून त्या ठिकाणी अहंकार तुका म्हणे अभिमान नारायण न सोसी. देवाला काही सगळं सहन होतं, पण अहंकार सहन होत नाही. अजून सांगू, त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात फक्त अहंकार 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 एवढी गोष्ट सोडून द्या, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्या ठिकाणी अहंकार जर घालवायचा असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल? पंढरपूर तीर्थ आणि क्षेत्रापाशी जावं लागेल. पंढरपूरची वारी करावं लागेल. वारीमध्ये मानवी मनाची अवस्था बदलण्याचं सामर्थ्य फक्त पंढरपूरच्या तीर्थ आणि क्षेत्रात वारीत आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या अंतकरणाचे अहंकार त्या ठिकाणी जातो. अभंगाचं दुसरं चरण.
कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका माऊली 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 म्हणून पाया पडतात स्त्री नाही पुरुष नाही सर्व भेद विसरून माणूस काय करतो पंढरपूर तीर्थक्षेत्राला गेलो की आपण पाया पडतो एकमेकाच्या इतर कुठेही जा तुम्ही चावडीवर बसल्यावर कोण कोणाच्या पाया पडेल का काका नाही पडणार का तर पंढरपूर तीर्थ आणि क्षेत्रामध्ये अशी पावर आहे अशी ऊर्जा आहे की ज्यामध्ये त्या ठिकाणी त्या तीर्थ आणि क्षेत्रामध्ये मानवी मनाची अवस्था बदलण्याचं सामर्थ्य शबरीची अवस्था बदलली होती का श्रीराम प्रभू तिच्या व्यवस्थेकडे बघून गेले होते नाही मानवी मनाची अवस्था त्या ठिकाणी शबरीला मातंग ऋषीनं सांगितलं होतं एक दिवस तुला श्रीराम प्रभू भेटतील ती त्या ठिकाणी पिकलेली बोरं कच्ची बोरं जी गोड बोरं आहेत ती उष्टी ठेवायची पण का माझ्या श्रीराम प्रभूला मिळाला कधी रे रामा रघु नंदना वेळ नाही हो आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना शबरी असं विचारत होती अवस्था मानवी मनाची परमार्थामध्ये अवस्था सुधारण्याची गरज आहे आणि पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर मानवी मनाची अवस्था सुधारते नाहीतरी या शरीरामध्ये काय आहे कबीर महाराज गोड वर्णन करतात हरी हरी इस तन धन के कौन बड़ा इस तन धन के कौन बड़ा लाकडाच्या मोळीप्रमाणे जळते आपले केस घासाच्या पेरणीप्रमाणे जळतील म्हणून या शरीरामध्ये काय अहंकार कशासाठी करता अहंकार करू नका तुकाराम महाराज म्हणतात हाय जले जैसे लकडी मोदी बाग जले देखत नहीं नौमे देखत नहीं नौमे मिट्टी इस तन धन की कौन बढ़ाए आपने खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया म्हणून या शरीरामध्ये काही नाही अहंकार कशाला या ठिकाणी करता जेव्हा तुम्ही नेहमी गाणं ऐकता हे काही कॉलेजचे मुलं आहेत म्हणून सांगतो जिंदगी किराए का घर है अरे या शरीरामध्ये आहेच काय एक दिवस आपल्याला खाली करायचंय जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा ऐसी हो जाएगी तेरी हालत काम आएगी दौलत ना ताकत छोड़ कर अपने ऊंची हवेली तुझको बाहर निकलना पड़ेगा हो म्हणून अहंकार करू नका गड्यांनो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका म्हणून तुकाराम महाराज तुम्हाला आव्हान करतात
एक वेळ तरी पंढरपूरला जा, अभंगाचं शेवट एक वेळा फक्त 5 मिनिट राहिले, त्याच्यामुळे मला काही जास्त वेळ घ्यायचा नाही. तुम्हा सर्वांची माफी मागतो. सगळा संच जुळून आमच्यात बी अंतरीचे धावे बाहेरी स्वभावी दम निघत नाही, पण विलाज नाही. वेळेलाच खूप किंमत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पंढरी तुकाराम महाराज म्हणतात एक वेळ पंढरपूरला जा. काय फायदा होईल? यम तुला त्या ठिकाणी आयुष्य आहे तोपर्यंत स्पर्श करणार नाही. जरा मी भाषा बदलतो, कारण पुन्हा विचारतील आम्हाला मृत्यू लोकांमध्ये मग यम जवळ नाही आल्यानंतर यम नाही जवळ यावं तर आमचा मृत्यू कसा होईल? जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी यम तुमच्या जवळ येणार नाही. म्हणून त्यागी वृत्ती तुकाराम महाराज म्हणतात त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे, मगच ऐसा तैसा राहे काय पाहे उरले ते, अंतरीचे विषम जाळ येऊ पुढे ने द्यावे, तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. काय पाहिजे? समाधान पाहिजे, शुद्ध मन पाहिजे, पण अहंकार काढून टाकला पाहिजे. आणि एक वेळ पंढरपूरला तुम्ही जा, यम तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही. पण माणसं संशोधक वृत्तीनं पाहत नाहीत काका, सगळं ज्ञानेश्वरीमध्ये पण अभ्यास करत नाही. तुमच्यासाठी सांगतो मुलांनो, 2 मिनिटं घेतो तुमचे, 2च मिनिटं घेणारे आणि आपण सेवा समर्पित करणारे. ज्ञानेश्वरीमध्ये फक्त अभ्यास पाहिजे. अभ्यास जर आपण केला ना तर एक ना एक दिवस परमेश्वर आपली दखल घेतो. तुम्ही आणि म्हणत नाही कोण, परमेश्वर दखल घेतो. त्या ठिकाणी कशी घेतो ते माझ्या जीवनातला प्रसंग तुमच्या पुढे मांडतो. मी कीर्तनकार होईल हे स्वप्नात सुद्धा मला माहिती नव्हतं. फक्त मला कीर्तन ऐकण्याचा छंद होता. देर इज विल देर इज वे. जर इच्छा असेल ना तर मार्ग निघतो. जंजिरे महाराजांनी फक्त मला एक व्याख्यान चांगलंय म्हणून त्यांच्याबरोबर कीर्तनाला न्यायचे. मी उभा सुद्धा राहत नव्हतो, फक्त ऐकायचो. 10-15 वर्षानंतर ऐकून ऐकून मला कीर्तन यायला लागलं, पण मला म्हणायलाच काही येत नव्हतं. हे सुनील महाराज पोकळे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या गायकांनी सांगितलं आणि मग थोडं थोडं कीर्तन सुरू झालं. 10-5 वर्ष झालं. अजूनही कीर्तनातलं मला काही येत नाही, पण तारखा येतात तेच कळत नाही काय येतात ते. हो, कळतंय तुम्हाला सगळ्याला कीर्तन. बघा, सगळं ज्ञानेश्वरीमध्ये फक्त अभ्यास केला पाहिजे. संपूर्ण कीर्तनकारांचे कीर्तनकार संदीपान महाराज हसेगावकर 3 तास व्याख्यान माझ्यापाशी देत होते आणि ते मला म्हटले तुम्ही घरी राहून ज्ञानेश्वरीवर आमच्या दोघांचं संभाषण चालू होतं 3 तास. आणि 3 तासानंतर त्यांनी मला 9 पिढ्या त्यांच्या आईच्या परमार्थात गेलेल्या. ते म्हणले मी कसा जन्म झालो हे मला कळत नाही. तेव्हा एवढा मोठा महात्मा
आपल्या पुढे हे सांगतोय तेव्हा मी त्यांना फक्त एकच प्रश्न काय सहज उत्तर दिलं मूर्गंपनचे की काय नाही तुम्हाला परमेश्वराची कृपा. तेव्हा त्यांनी मला 9 पिढ्या पाठीमागच्या सांगितल्या परमार्थाच्या आईच्या आणि वडिलांच्या. हो, सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुर्यता उदार वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सौभाग्यता. आईच्या पुण्यानं मुलगा मुलगी संस्कारक्षम जन्माला येत असते, वडिलांच्या पुण्यानं चतुर, वंशाच्या पुण्यानं उदार आणि स्वतःच्या पुण्यानं भाग्यवान जन्माला येत असते. म्हणून त्यांना मी म्हटलं, त्यांनी मला 3 तास व्याख्यान दिलं. शाळेचा वेळ झालेला आहे. सकाळी महाराज परभणीला कीर्तन आहे, जाणायला निघालेत आणि माझ्याबरोबर गप्पा मारत बसले. मी म्हणलं आपण कुठं पायाची धूळ नाही आणि हे एवढा वेळ गप्पा मारतात. म्हणजे घरी बसून तेवढ्या जंजिरे महाराज आले आणि म्हणले महाराज तुम्ही हा शिष्य खूप तयार केला घरी बसून. मी म्हणलं मी कंपाऊंडर डॉक्टर आहे. कळतंय तुम्हाला कंपाऊंडर डॉक्टर? हो, त्या ठिकाणी तेव्हा ते म्हणले कंपाऊंडर म्हणायचं नाही, आजपासून दुसऱ्या पोरांना तरी निर्जीव सही देतो पण तुम्हाला जिवंत सर्टिफिकेट देतो. याचं कारण आहे ज्ञानेश्वरी आणि गाथा 3500 अभंग पाठ झाले तरी मी प्रवचनच करीत होतो. मला अजूनही वाटत नाही की आपण कीर्तन करणे एवढा फार मोठा अधिकारी. अजिबात नाही. तुम्हाला फक्त तुम्ही ऐकता म्हणून मी कीर्तन करतो, नाही तर मला काही येत नाही. मी त्यांना असं म्हणलो मला काही येत नाही. त्यांनी एक उत्तर दिलं की जेव्हा माणसाला काही येत नाही हे कळतं तेव्हा यायला सुरुवात होते. कळतं का तुम्हाला? कीर्तन कळतंय ना? हो, ही एवढं मार्मिक. आणि मग मला म्हटले ज्ञानेश्वरीतली एक ओवी सांगा. म्हणे काय? म्हणे मी जे इतक्या वेळ आपण खल केला हे त्यांनी मला अन्वय अर्थ सांगितला. म्हणले राजहंस पक्षी दुधातलं सार पितो फक्त आणि पाणी बाजूला टाकतो. दुधात पाणी वाचलेलं नाही, अगोदर दुधात पाणी असतं. हो, सायन्सची माणसं आहेत सगळी तुम्ही. मग त्यावेळेस त्यांना ओवी सांगितली, सलिली पैसे एक होऊन मिनले असे निवडून राजहंसे वेगळे की जे. सलिली पैसे एक होऊन मिनले असे निवडून राजहंसे वेगळे केले. राजहंस पक्षी जसा दुधातील सार वेगळं करतो तसं मला तुम्ही नामामृत पाजलं. त्यांनी पाठीवाट टाकून सांगितलं आजपासून कंपाऊंडर डॉक्टर म्हणायचं नाही. मला का सांगतोय मी हे? आपण अभ्यास केला पाहिजे. त्यांना ज्ञानेश्वरीतले 10 शोध सांगितले. एका मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला 10 शोध ज्ञानेश्वरीमध्ये आहेत का. अजून ज्ञानेश्वरीतले शोध आपल्याला बाकी शिल्लक आहेत. संशोधन केलं पाहिजे पण विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला अभ्यासाची आवड पाहिजे. हो, पहिला शोध सांगतो विजेचा शोध. उदकाचे न्यावेशे लकलकीत तेज दिसे त्या तेजा माझे असे सलील काय आहे का? विजेचा शोध आपण कोण मायकल फॅरेडे म्हणून कोण मी पण विद्यार्थ्यांना शिकवतो त्याला नाविलाज आहे. हे 100 वर्षातले शोध आहेत विज्ञानाचे. त्या ठिकाणी नंतर दुसरा शोध आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. गॅलिलिओ उदो असतेचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे तसे निष्कर्म तत्व जाणे कर्मीचे असता. ज्ञानेश्वरी. बर, आता तुम्ही सांगा सोन्याचा शोध. पितळाचे गंधकळी फिटले या होईल शेक ते सोने काय आणि जोडू जाईल. आहे का? मी माझ्या पदरचं बोलत नाही. चांदीचा शोध. मात्रेचे मापे दिव्य औषध धापे कथिलाचे की जे रूपे रस भावनी. हो, कॅमेऱ्याचा शोध. जे तर संसार चित्र उमटे तेथे मनरूपट फाटे सरोवर आटे प्रतिमा नाही. चित्रपट. सोमायाचे हळवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. बर, घड्याळाचा शोध. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बर, गुरुत्वाकर्षणाचा शोध. फळली आतरच्या शाखा सहजे भूमी से उतरे देखा तैसे जीव मात्र असे का घालावती ते. पंख्याचा शोध. अफाटा समीरणा पदेपणे शहाणा करी जैसा विंजना निर्मोनिया. झाले का 10 शोध? झाले. तुम्ही म्हणाल घरी गेल्यावर मोजा. अजून ज्ञानेश्वरी मधले अनेक शोध शिल्लक आहेत, अजून लागले नाहीत. तुम्हाला ओवी सांगतो. त्या ठिकाणी सोन्याचं परिसात त्या ठिकाणी लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर सोनं होतं ती ओवी. पण त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये जे शोध आहेत ते अजून सापडायचे विज्ञानाला सापडले नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. विमानाचा शोध. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प पाळले एक केली विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाघ ब्रह्मा धोकडे अभ्यासी केले. आहेत का सगळे शोध? हो, लोहाचे कणक होय
हे सामर्थ्य परिसीचे आहे. मृदा ही जीवितला आहे अमृत सिद्धी. मेलेल्या माणसाला अमृत पाजल्यावर नीट होतो. अमृतवल्ली दिली लक्ष्मीला शक्ती लागली. रामायणातला प्रसंग आहे. वेळ नाही आपल्याकडं, पण त्या ठिकाणी सगळे शोध विद्यार्थी मित्रांनो ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. म्हणून त्या ठिकाणी अभ्यास करा. याच्यासाठी मी हे सांगतोय. तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूर तीर्थ आणि क्षेत्राचं महत्व आहे आणि त्या पंढरपूर तीर्थ क्षेत्राला एक वेळ तरी पंढरपूरला भेट द्या असा सरळ अर्थ अभंगाचा झाला. आता आम्ही इतका वेळ आमचे सगळे मृदंगाचार्य, पेटी मास्तर, गायक सगळे म्हणत होते मोठ्या मोठ्यानं. माझ्या तोंडाला तर त्या ठिकाणी खापराचं असतं तर फुटून गेलं असतं असं तुम्ही म्हणणार आहे. म्हणून त्या ठिकाणी एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. पण का ही सवलत तुकाराम शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दिली. कसे पहिले श्रोते बी उभे होते, कीर्तनकार बी उभे होते. मला वाटते जर आता श्रोत्यांना तुम्हाला जर उभा केलं असतं तर मला फक्त घोंगडं गुंतलाय तेवढाच राहिला असता, बाकी कोण राहिलं नसतं. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन पाया पडे जन एक मे खातो म्हणे जाय एक वेळ पंढरी तयाची घरी मन ये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी त्या ठिकाणी जी सेवा समर्पित केली. वेळ खूप कमी असल्यामुळं खूप बर्डन, खूप दाब, तणाव. या ठिकाणी तणाव म्हणजे दाब दुसरा काही नाही, पण वेळेचा खूप मोठा. तेवढ्या वेळेत ते कीर्तन कसं बसवायचं हे खूप मोठी कसरत होती. पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण जमेल करविली तशी केली. कटकट वाकडी का नाही देव जाणे बालक गोवडा बोली का वाकुडा विचुका पावली ते जोज करून मावली रिजे जेवी. तुम्ही 1-1.5 तास शांत बसलात. तुम्हाला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ती. मी जरी कीर्तन चुकून माझा भाव नसला, तुमचा भाव असेल तर तुम्हाला मुक्ती. माझं म्हणून ऐकू नका. ज्ञानेश्वरीची ओवी सांगतो तुम्हाला. त्या ठिकाणी मग विश्वास ठेवा. जरी मंत्रीच वैरी मरे वायाच का वाढणारी कटारे रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. तिथून पुढं दयेचा मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता येते मोक्षा सोहायता श्रवणाची ये माझे. श्रवण भक्तीनं मोक्ष मिळतो. म्हणून त्या ठिकाणी अजून सांगू का गाथ्यातलं प्रमाण काढतो तुम्हाला. गाथ्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला बोनस आयुष्य हे परदेशी सर डुबे सर बोनस कस काय काळाची सत्ता ती नाही घटिका पंढरी नाही का ठेविता सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही. ज्या वेळेस सतत माणसाचं काळ गणना करत असतो पण कथेच्या वेळेची आज्ञा नाही. हे तुम्हाला बी बोनस आयुष्य आणि मलाही बोनस आहे. म्हणून त्या एक वेळ ज्या साधू संतांनी आपल्याला शिकवून दिली त्यांचं एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन. पण का करायचं? आई वडिलांनी दिलेलं पुरत नाही, साधू संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, सत्य कधी धरत नाही. एवढं आपल्या डोक्यात शिरत नाही. म्हणून ज्ञानेश्वर
अतिशय सुंदर अशी कीर्तन सेवा, या कीर्तन सेवेचं पुष्प या ठिकाणी आमचे स्नेही सन्माननीय हरिभक्त परायण शांतीलाल महाराज जंजिरे यांनी या ठिकाणी सद्गुरू गोदड महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित केलं. सर्व उपस्थितांच्या वतीने महाराजांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व